दिसली होती इथून मात्र सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज खालिंग एक्सप्रेस प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र गोलंदाज ट्रॅकवर. पहिलाच बॉल यावेळेस बॅटनं कन्वर्ट केला गेला, पण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न विवेक शेलारकडून आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय आणि चेंडू संपुष्टात येत आहेत. एक आणि असं वाटलं की पहिल्या चेंडूवर कुठेतरी मात्र निर्धाव फेकी पाहायला मिळाली आहे. पुढचा एकदा पुनश्च एकदा आपण इथून मात्र पाहताय या बॉलवर सुद्धा फेकी निर्धाव पाहायला मिळाले. जणू जखडून आणि पकडून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने करत असताना इथून मात्र विवेक शेलार. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव विवेककडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि कदाचित तो अनुभव आताही इथे मात्र पणाला लावत असेल. सध्या तरी त्या पद्धतीचा खेळ व्यावसायिक दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आणि या चेंडूला पाठवलंय नो मॅच झोन मधून. चौकार 4. डीजे सरांचं आवडतं गाणं वाटतं. सर हे गाणं कंटिन्यू करायचंय. येस, गाणं कंटिन्यू कराय. आपण पाहताय चांगला डान्स पाहायला मिळाला. मनसोक्त जीवन जगणं काय असं इथे मात्र आपण पाहू शकताय. चर्चेला पुनश्च एकदा इथून मात्र उदाहरण. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो हो यावेळेस बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा ही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. सलग 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर पुढच्या दोन्ही चेंडूवर चौकार. डायरेक्ट हिट ला जवाब हिट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित वेगळी प्रॅक्टिस करत असावं इथे मात्र डायरेक्ट हिटची. फलंदाज बाद. ते चांगलं इथे मात्र आपल्याला विकेट पाहायला मिळालं. खरं तर धावत येऊन स्वतःच अंग सांभाळणं, चेंडू डिलिव्हर करणं, त्याच्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण इतक्यापुरती न थांबता डायरेक्ट हिट सगळं काही एका क्षणात मॅच करावं लागतं आणि परफेक्टली टायमिंगचाही वापर इथे मात्र विवेक शेलारकडून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. इथून मात्र निखिल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ दाखल होत असताना आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची कडा यावेळेस आपण इथून मात्र पाहताय आणि चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतं. षटक संपेल क्रमांक इथून मात्र 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 8 9 या अंकावर धावफलक. सन्माननीय शरददादा गगी इथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. चला गोलंदाज गेम करा थोडस स्पीडअप. माधव सरकर जलवा आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं एक वाक्य मी आधी म्हटलं होतं की
मुरबाडचा गाजरचा हलवा आणि महादेव सरांचा जलवा कधी कमी होत नसतो आणि तोही पाहायला मिळेल. पुढचा बॉल व्हेरिएशन दर्शवलं गेलं यावेळेस या चेंडूवर सिंगल मिळेल, फार काही मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेलाय. एक धाव मिळते, धावा फलक एकेरी धावेने जाऊन वधारती येते, म्हणजे आता तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 या अंकावर धाव फलक. पहिल्या चेंडूचा खेळ सध्या तरी संपुष्टात आलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजून राहतोय बाकी. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला प्रशांत पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत या. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं तर फिक्की इथून मात्र निर्धाव पाहायला मिळते. यष्टीरक्षक विवेक शेलार आय थिंक पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये खरंच आहे. या पद्धतीच्या यष्टीरक्षणाची मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन जसा वेळ मिळेल तसा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज या. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय, दिशा दर्शवली गेली आहे, पाठवलं गेलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देतात. झेल पकडलाय त्यांनी यायचंय. भगवती एंटरप्राइजेसचे भगवानजी भोईर साहेब यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक झेल करिता आहे. ते पकडलंय कोणी त्यांनी झेल त्या या प्रेक्षक राजांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि तिथून मात्र पारितोषिक स्वीकारायचंय. विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद होतो आणि परतावं लागलं तंबूच्या असल्याला आपण पाहताय. तुषार टोले आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. तुषार टोले, आम्ही बाबा नवीन आम्हाला जे नाव सांगितलं ते आम्ही पुकारतोय तुमच्यापर्यंत. विकेटचं पतन होताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहिलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहताय. चेंडू संपलेत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असताना 5व्या बॉलवर याही वेळेला आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा षटकार फ्लॅट सरांच्या तरुणीतलं हे गाणं आहे आणि त्या काळातलं हे गाणं आपण इथून मात्र पाहत आहे. अलॉंग ती कार्पेट पद्धतीनं ट्रॅव्हल केले गेले या चेंडूला. सध्या तरी या सिंगल करिता आगेकूच करणारा चेंडू फार काही मिळणार नाहीये आणि पंचांचा इशारा इथून मात्र आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा पोहोचतोय. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 23 या अंकावर धावफलक.
तयार होतोय. पहिलाच बॉल, यावेळेस डान्स करत हा चेंडू पहा. खूप सारे टप्पे धारण करणारा हा चेंडू. एका खेळाडूकडून घडली चूक, त्यानंतर बॅकअपला पोहोचलेला खेळाडू. अतिशय चांगल्या पद्धतीचं बॅकअप पाहायला मिळालं. ऋतिकला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुटल्यानंतरची जी तुमची 1 ते 2 सेकंदाची चुकी आहे ना, ती कुठेतरी मात्र दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा, विवेक शेलारच्या बॅकअपला असणारे जे खेळाडू आहेत, हेमंतला आपण इथून मात्र पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. येस, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथं मात्र दर्शवतायत. पुढचा बॉल अगदी अलगद दिशा दर्शवली गेली आहे. स्वतःच्याच खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा फटका षटकार साथ. आपल्याला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय गोलंदाज सय्यद विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहताय. धावसंख्या 32 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहताय. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल या वेळेस उडवला गेलाय चेंडूला. चाललाय कासनेकरांच्या भेटीला हा चेंडू. षटकार 6 धावा. आपण इथून मात्र पाहिलाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 38 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहताय. चला, खूप सारा बॅटर आपण वेळ खर्च करताय. तो चेंडू पाठवला गेलाय जो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला होता, त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा ही विनंती असेल. गोलंदाज पुरुष एकदा तयार. षटकात येईल पुढचा चेंडू. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न तर चांगल्या पद्धतीने केला होता. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. या मैदानाचा विचार केला तर जेव्हा जेव्हा टप्पा धारण करतोय चेंडू तेव्हा अतिरिक्त उंची हे प्राप्त करताना पाहायला मिळतोय चौकार 4. गावदेवी सापे संघाची खूप सारे षटक आपण आतापर्यंत पाहिले. त्यातला हा 3रा षटक आणि त्याच्यामध्ये खूप सारे धावा कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॉन्फिडन्स लेव्हल बॅटरचा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. ठाऊक होता जसा चेंडू कलेक्ट केलाय तसा बाउंड्रीच्या पलीकडेच जाणार आणि तेच चित्र. षटकार 6.
षटकार पाहायला मिळाला अंतिम चेंडूवर. षटक संपता क्रमांक 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या 48-48. निखिलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहताय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता निखिलचा पहिलाच बॉल पाठवलाय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. आयोजकांसाठी इथून मात्र इशारा करत असताना आमचे महादेव सर. क्या बात आहे. गोलंदाज यार पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला गेलाय. याही वेळेला दिशा दर्शवली गेली आहे. निखिलवर पुन्हा एकदा अटॅक. त्याला पाहायला मिळाले आणि धावफलक षटकाराच्या वडदीनं जाऊन पोहोचत असताना 60. लगातार 2 चेंडू 2 षटकार. पुढचा बॉल या फसफा चेंडू डिलिव्हर झालाय. पोहोचायला थोडासा उशीर पाहायला मिळाला. त्याचा फायदा घेत एक धाव इथे कन्वर्ट केली गेली आणि धावफलक 61 या अंकावर धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पीटीसीचे अध्यक्ष पण राहुलजी चंद यांना पाहत आहे ज्यांचंही शुभ आगमन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं काही क्षणापूर्वी. लेगबाईच्या सुरुवात इथून मात्र ही एक धाव पूर्ण होती. धावसंख्या 61 या अंकावर. गोलंदाज यार सज्ज होतोय. पुढचा बॉल हो या वेळेस आपण इथून मात्र पाहताय फेकी पाहायला मिळते. इथून मात्र निर्धाव चांगली फेकी आहे. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि सध्या तरी या चेंडूवर पाहायला मिळाले तो मात्र कमबॅक गोलंदाज निखिलकडून. 4थं षटक अंतिम षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल विवेकला क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. वन्स अगेन लेग बाईज च्या स्वरूपात मिळणारी ही एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कदाचित या षटकाचा एक आणि आपण पाहताय आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 2 धावा या षटकामध्ये लेगबाईच्या स्वरूपात मिळताना आपल्याला पाहायला मिळेल ज्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात ना की बॅटरच्या. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. दुर्गेश शेलर तिथे असायला हवा होता. चांगला झेल कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. षटक संपता क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63 विजयाकरिता 64 धावसंख्येचा आव्हान.
63 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 64 64 धावा संख्येचं आव्हान समोर ठेवलंय आणि आमचे डीजे योग त्यांनाही आपण पाहताय. जबरदस्त साऊंड क्वालिटी तेही ते मात्र पोहोचवतात आणि अगदी आमच्या आवाजाची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचं काम हे इथून करतात. 63 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या टीम सापे संघानं. विजयाकरिता 64 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेले. इथून मात्र भगवती एंटरप्राइजेस सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघाच्या समोर. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सापे संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले जातात. निखिलवर जिम्मेदारी सोपवली आणि सलामीची जोडी यतीश आणि त्याच्या समवेत शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम कालिंग संघाकडून. पहिल्याच बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय आणि कुठेतरी तो फसताना पाहायला मिळाला यतीश कडून. निर्धाव फेकी डॉट बॉल. सुरुवात सुद्धा याच पद्धतीनं खालिंगकरांची झाली होती आणि कदाचित तशीच सुरुवात आता मात्र इथून मात्र होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल यावेळेस लगातार दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा संख्या 0. गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली ठरतोय. तिन्ही चेंडू फेकले जातात इथून मात्र निर्धाव. असं वाटलं षटकार चौकार पाहायला मिळेल आणि महादेव ठाकरे सरांचा जलवा पुनश्च एकदा पाहायला मिळेल, पण तसं काही घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी डिलिव्हर होत असताना आपण पाहताय. गोलंदाज यार. पुढचा बॉल हो याही वेळेला उभा ठेवला गेलाय. सबमरीन डिलिव्हरी, सबमरीन पाणबुडी पाण्याच्या खाली राहून ज्या पद्धतीने शत्रूवर दावा बोलतीये त्याच पद्धतीने यावेळेस थोडस उंची खाली ठेवली गेली आणि आता मात्र दावा बोलत असताना चारीच्या चारी चेंडू इथून मात्र निर्धाव फेकले जातात यतीश करिता. कदाचित निर्धाव शतकाच्या दिशेने वाटचाल चालू करतोय की काय इथून मात्र निखिल. गोंधळ ट्रॅक पर गोलंदाज निखिल पुन्हा एकदा तयार षटकातील. पुढचा बॉल हो दिशा दर्शवली गेली आहे. बाउंड्रीच्या दिशेनं जातोय चेंडू. वेट अँड वॉच खूप वेळानंतर आलेला. नेक्स्ट गाणं सरांचं आवडतं. मला आठवतं आमदार चषकामध्ये चांगलं डान्स त्याही गाण्यावर केलं होतं त्यांनी. गोलंदाज घ्या. फेकी पाहायला मिळते इथून मात्र निर्धाव की काय. जर बॅटची कडा असती तर स्वीट व्हॉइस पंचांच्याही कानापर्यंत पोहोचला असता. षटक संपत क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 6. महत्वानी केली आहे. रामचंद्रजी भोई, बळीरामजी दळवी, आशिष भोईर, शरदजी शेलार, त्यानंतर सुभाष भोईर आणि जयवंतजी कोतकर साहेब यांच्याकडून आम्हाला ही चेंडू व्यवस्था झाली आहे. लाईव्ह टेलिकास्टिंग करिता अर्थातच आम्हाला जयवंतजी कोलेकर साहेबांनी हे आम्हाला इथे चेंडू व्यवस्था केली. आणि लाईव्हची जर का आपण बघितलं तर आनंद नाना गोंधळी, ग्रामपंचायत कासनेचे उपसरपंच आणि मिलिंदजी भोईर साहेब, भाऊ साहेब यांच्याकडून आम्हाला मिळालं. या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह श्री भगवान भोईर साहेब, भगवती एंटरप्राइजेस कासने यांच्याकडून मिळालेत. अंपायरसाठी सहाय्य नारायणजी पाटील साहेब, जयवंतजी पलटोले सर, काशीनाथ गगे सर आणि जयरामजी हलके सर यांच्याकडून मिळाले. कॉमेंट्री सहाय्य संतोषजी तुकाराम हलके साहेबांकडून आम्हाला मिळाले. विशेष सहकार्य प्रभाकरजी भोईर, दिनेशजी गोंधळी आणि गणेशजी टोळे, अतुल भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाले. प्लेअर ऑफ द डे चषक शरदजी हलके साहेब, राहुलजी हलके साहेब यांच्याकडून मिळाले. जल हे तो कल है आणि वाढती उष्णता पाहता थंडगार पाणी आम्हाला इथे पोहोचवलंय
श्री स्वामी समर्थ वॉटर सप्लायर कासने चे प्रोप्रायटर स्वप्नील हलके आणि वैभवजी हलके यांच्याकडून आम्हाला मिळालंय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज चे जे चषक आहे ते आम्हाला कोंडूरामजी गगे साहेब हर्ष इलेक्ट्रॉनिक कासनेचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून मिळालंय. मॅन ऑफ दी सिरीज सायकल शरदजी गगे साहेब उपसरपंच कासने यांच्याकडून आम्हाला मिळाले. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज सुरेश धाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला मिळालंय. उत्कृष्ट फलंदाज शरद गुरुनाथ भोईर आयोग एंटरप्राइजेस यांच्याकडून आम्हाला मिळालंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमितजी गगे साहेब यांच्याकडून मिळालंय. सर्व पारितोषिक दात्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहोत. आपण आहात म्हणून ही स्पर्धा सक्सेसफुली होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे, उडवले गेले चेंडूला आणि सरळ पाठवलंय. चाललाय चेंडू. इथे मात्र कासनेकरांच्या विडीला षटकार 6 धावा. देखिए जलवा. अर्थातच पहिला बॉल असू द्या अथवा शेवटचा बॉल असू द्या, चेंडू हरला फुटला किंवा काही क्वेरीज असल्या तर नवीनच चेंडू इथून मात्र देण्यात येईल आणि मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. आपल्याला षटकार पाहायला मिळालाय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 14 या अंकावर धावफलक सध्या तरी 14 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव अंकित होतीये. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 15 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे, उडवले गेले चेंडूला. खरं तर खडून काढले गेले, पाठवले गेले चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे. योग षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 21 या अंकावर. विजयाकरिता 15 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष राहतो आणि 43 धावसंख्येची आवश्यकता इथं मात्र भासतीये. 15 चेंडू 43 धावा. 43 धावा आणि 15 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅनला विनंती असेल तदनंतर आपण माऊली किल्ला या षटकानंतर कव्हर करायचा आहे. एक सुंदर असं दृश्य, ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे किल्ले माऊली आपण इथून मात्र पाहताय. मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. षटकार पाहायला मिळाल्या. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली. याही वेळेला पाठवलं गेलं होतं बाउंड्रीच्या दिशेनं, पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आमच्यापर्यंत.
सिराव दिया ती म्हणजे 21 या अंकावर. विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहताय. आता मात्र टीम भगवती एंटरप्राइजेस सरस्वती स्पोर्ट्स खाली संघाची जिम्मेदारी कोणाच्या खांद्यावर तर विवेक शेलारच्या खांद्यावर पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या भिरकावून दिलाय चेंडूला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार, 6 धावा. विनंती असे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. धावसंख्या षटकाराच्या वरतीनं 27 या अंकावर धावफलक. 27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपात कन्वर्ट होताना आपण पाहताय. षटक संपत क्रमांक इतर मात्र 2च बरोबर ना. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 28 या अंकावर. 12 चेंडू आणि विजयाकरिता 36 धावसंख्येची आवश्यकता. आपण लाईव्ह स्क्रीनला आमच्या इथून मात्र पाहताय. अर्थातच मी जसा उल्लेख करत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचे गर्भसंस्कार ज्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळाले आणि अर्थातच किल्ले माहुली आपल्याला इथून आता पाहायला मिळतं. माहुली किल्ल्याचं दर्शन या कासनी नगरीतील मैदानामधून महेश दादा अमोल दादा दळवी यांचे मैदान आपण पाहताय आणि अर्थातच तिथून मात्र हे कासनीकरांच्या मैदानावरून दिसणार असं सुंदर असं दृश्य आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. तुषार टोले कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. आमच्यापर्यंत तशी माहिती पोहोचवली जाते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 36 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन सध्या तरी पाहायला मिळतं. तिसरं षटक महत्वाचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर भगवान आणलं जातं. चला भगवान थोडीशी घाई कर मित्रा आणि क्षेत्ररक्षकांनाही आम्ही विनंती करतोय थोडस घाई करणं तुम्हाला इथून आता बंधनकारक असेल. इस गोलंदाज भगवान तय्यार. पहिलाच बॉल विवेक करीत होता. करारी प्रहार करण्याचा प्रयत्न हुकला इथून मात्र विवेकचा. निर्धाव फेकी डॉट बॉल. जसे जशी निर्धाव चेंडू होतील तसं तसं प्रेशर अजून क्रिएट व्हायला इथून मात्र सुरुवात होईल. टीम भगवती एंटरप्राइजेस सरस्वती स्पोर्ट्स कलिंग संघावर 11 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 36 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र आपण भासतीय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भगवान पुरुष एकदा तय्यार. पुढचा बॉल यावेळेस उडवले गेले. चेंडूला खणून काढले गेलं. दिशा दर्शवण्याचं काम केलंय. सिंगल मीडिया डबल घेण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा होतील का यशस्वीरित्या पूर्ण. तर यस डेफिनेटली 2 धावा पूर्ण होताना आपण पाहताय. जेव्हा जेव्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न कराल ना तेव्हा पहिली धावी अति वेगानेच घेतली पाहिजे तरच कुठेतरी मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावफलक पुढे सरसावत असताना ते म्हणजे 30 या अंकावर धावफलक. विजयाकरिता अजूनही 10 चेंडू शेष असतील आणि आता मात्र 34 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासेल. गोलंदाज सय्यद. हो थांबा दर्शवला गेलाय. विवेक शेलारच्या चेहऱ्यावर साफ निराशा नाराजी नाट्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा निर्धाव फेक. 9 चेंडू विजयाकरिता आता मात्र 34 धावसंख्येची आवश्यकता खालिंग संघाला विजयाकरिता भासतीय. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली जाते. फेकून दिलं जातं चेंडूला. कासनेकरांच्या भेटीला षटकार, 6 धावा.
षटकाराच्या बढतीने धावसंख्या सध्या तरी 36. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो याही वेळेला विवेक शिलार च्या बॅट मधून इथे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. या धावसंख्येची आपण पाहताय आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 42. 7 चेंडू विजयाकरिता 22 धावसंख्येची आवश्यकता. आता मत टीम भगवती इंटरप्राइजेस सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघाला इथून मात्र भासतीय. 7 चेंडू 22 धावा. अजून एक मोठा फटका सामन्यामध्ये इन होण्याचे चान्सेस सध्या तरी इथून मात्र वाढवू शकतो. विवेक शेलारमध्ये आहे ती धमक आणि ती सध्या तरी पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या संघाची बाजी इथून मात्र सावरत असताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॅटची कडा आहे. थर्डमॅन रिजनला ट्रॅव्हल होणार चेंडू. 1-1 धाव आहे. इथून मात्र महत्वाची सिंगल मीडिया षटक समत क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 21 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वास्य. चला नो टीम मीटिंग क्षेत्ररक्षण घ्या सजवून. पंच आपण सुद्धा त्या पद्धतीने सक्त ताकीद द्यायचे. आयोजकांचे तसे अधिकार तुम्हाला आयोजकांनी प्रदान केलेले आहेत. चला थोडस घाई करणं बंधनकारक इथून मात्र असेल खेळाडूंना. 6 चेंडू विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. 6 चेंडू 21 धावा. मला गरजेचं आहे गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल. ओहो पहिल्याच बॉलवर विवेकचा तडाखा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. की कोल्ड प्ले जेव्हा झालं तेव्हा खूप सारा जे ट्रेंड आलं होतं रॉंगचं सिम्बॉल आणि त्याच्या पुढे राईटचं सिम्बॉल. त्याच्यामध्ये या गाण्याला खूप सारी पसंती दिली गेली. म्हणजे कोल्ड प्लेलाही चॅलेंज देणारं गीत आपण इथून मात्र ऐकलं. चांगले गीत पाहायला मिळालं. जरूर गाणं कंटिन्यू करा. षटकार धावसंख्या 49. 5 चेंडू विजयाकरिता 15 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो पुन्हा एकदा चाललाय चेंडू कासरेकरांच्या बेडीला. वन्स अगेन षटकार 6 धावा. अपकमिंग फार्मासिस्ट DRX दुर्गेश शेलार यांच्या जीवात जीव येणारा हा षटकार असं म्हणायला तुम्हाला हरकत नाहीये. जमू नका मित्रांनो. सापेकर चला हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायची आहे मित्रांनो. थंडीचे दिवस आहेत. भलेही मकर संक्रांतीच्या नंतर
तिळातिळानं ऊन वाढत जातं, गरमी वाढत जाते. पण मित्रांनो, थंडीचे दिवस सध्या तरी अजूनही चालू आहेत. दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे, अंधार लवकर होतोय. त्यामुळे विनंती असेल थोडंसं घाई करणं तुम्हाला बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हालाच ब्लॅक लाईटचा सामना इथून मात्र करावा लागेल. 4 चेंडूचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. 4 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतं. बाजू सावरत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार. मी आधी म्हटलं ना आल्या आल्या की सर्वस्वी जिम्मेदारी कोणावर असेल या मॅचची, तर सर्वस्वी जिम्मेदारी इथून मात्र पाहायला मिळेल विवेक शेलारवर. पुढचा बॉल कम बॅक केले गेले. यावेळेस जेल कन्वर्ट झाला असतं तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. स्वप्नील सरांच्या कदाचित कानापर्यंत स्वीट व्हॉइस पोहोचला असता. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 3 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता. सरासरीचा विचार केला, बॉल टू रनचा विचार केला तर आपण प्रत्येक चेंडू मागे 3 धावा घेण्याची आवश्यकता. इथून मात्र टीम भगवत एंटरप्राइजेस खलिंग संघाला गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस टप्प्याचा चेंडू ऍक्शन केली. ऍक्शनच्या विरोधात रिॲक्शन. विवेक शेलारच्या बॅट मधून चेंडू बावड्याच्या राजकुमार आता मात्र स्वतःच्या हातात घेत असताना षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचतीये 61. विजयाकरिता 2 चेंडू आणि आता मात्र सचिन दादा गोंधळी इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कासनी गावाचा बुलंद आवाज आणि पडगा असोसिएशनचे पीटीसीचे उत्कृष्ट समालोचक आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाते. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 3 धावसंख्येची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम आणि अर्थातच 2 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता असताना कधी कधी असे सामने रोखलेही आहेत. मी नाझीम गुल्लाईचं सातत्यानं उदाहरण देतो. त्यांनी इथे मात्र या धावा रोखल्यात आणि कदाचित ती गोलंदाजी आठवावी लागेल आणि योगेश सर आता मात्र इथे गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल विजयाचा शंखनाद करणारा, स्वतःचा ब्रँड, स्वतःचा क्लास कायम ठेवणारा फटका. षटकार 6 धावा आणि इथे मात्र या 7 षटकार ज्यांनी ठोकले आणि सामन्याला काम केले गेलं विवेक शेलार. वैयक्तिकरित्या जर का बघितलं तर 45 धावांची खेळ विवेक शेलारनी वैयक्तिक साकारली आहे. 46 धावांची खेळ साकारली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा ठरतोय विवेक शेलार. प्लीज वेलकम कलेक्टिव्हर मॅन ऑफ द मॅच प्राइज. चला टीम भगवती एंटरप्राइजेस, सरस्वती स्पोर्ट्स खाली आणि अर्थातच टीम खानिवली. चला टॉस करण्याकरिता आपण त्वरित फास्ट क्विकली ते मात्र यायचंय आणि आपण या मॅचची मॅन ऑफ द मॅच नंतर देऊयात. तुर्तास आम्ही थांबतोय. आजच्या दिवसामध्ये आमच्याकडून बोलण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर आम्ही आपली क्षमा मागतो आणि आम्हाला इथे बोलवलं विशाल पाटील आणि अर्थातच अमोल दादा यांचं आणि त्याच्यानंतर ज्यांच्या वाढदिवसाने ही स्पर्धा भूषणदादा दळवी त्यांचाही आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच अँड थँक्यू.